गुंडांनी माझी पोरगी 2 महिने झाले गायबच केलेली आहे. म्हणजे मेली का जगली असं सुद्धा तिचा पुरावा सुद्धा काय असा ह्या गावाला आहे त्या गावाला आहे किंवा असं काही कल्पना सुद्धा नाही. जा बोरला ये माघारी त्यांनी म्हणा तपास चालू आहे बुवा, आपण यायचं घरी पाहुणे रावळे येते त्यांनी बळच स्वयंपाक करायचा, ते बळच आपल्याला घालायचा. 2 महिन्यापासून आम्हाला भाकरी नाही काहीच नाही. आता तुम्ही जिल्हाधिकारी काय मागणी म्हणजे अशी आता मुलगी येऊस तर उठायचंच नाही. आता दुसरी काय मागणी आता मुलगी आमची आणून द्यावा एवढीच विनंती आता. तक्रार घेतली काय हा घेतली ना. नंतर आमचे बाया माणसं त्या मुलाला विचारायला गेले घरी, त्यांच्या बाया माणसं सुद्धा आणले त्यांनी सुद्धा बाया माणसं आणले त्यांनी. आंबोरा पोलीस स्टेशन हिवरा गाव आहे आमचं. आंबोरा पोलीस स्टेशनला आम्ही जातो, तक्रार दिली आमची. गावातल्याच 4 गुंडांनी आमची पोरगी पळून नेली. त्यांना सगळ्यांना माहिती आहे का पोरगी कुठं नेली काय नेली. ते सरकारने असं लावलं बेटी बचाव बेटी जगाव असं हे करते. जर आपला कमी वयाची पोरगी जर नेली असं उचलून नेतेत हे करते ते करते तर कशाचं काय आहे. आज रक्षाबंधनच्या दिवशी इतकं आम्हाला आमच्या मुलीचं ध्यान झालं. आम्ही इतकं दिवसभर रडत बसलो तर आम्हाला भाकरी नाही काहीच नाही. आज कुठं असन कशी असन ती कशा हालतमध्ये असन ती आम्हाला आणून द्यावं सरकारने. आमची मुलगी एवढी आमची विनंती आहे. आम्ही त्या पोराच्या घरी गेलो, त्या पोरगी नेलेल्या त्या पोराच्या आईबापाला विचारायला का आमची पोरगी कुठं असन काय विचारायला गेलो. त्या सगळ्यांनी मला धरू मारलं. मी अशी चक्कर येऊन खाली पडले. सगळ्या बायांनी गाड्यांनी. घटनेला किती दिवस झाले? 2 महिने झाले तर ह्या घटनेला. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो का ते म्हणतात आमचा तपास चालू आहे, आम्ही तपास करतो म्हणून एवढं सांगतात आम्हाला. गेलं का म्हणते तपास चालू आहे. आम्ही का तुमचा तपास करीत नाहीत का काय नाही का. आमचा तपास चालू आहे, बघू 2 दिवसात आणू त्या 4 दिवसात आणू एवढंच म्हणते आम्हाला. मुलीच्या संदर्भात काय झालं काय झालं असं त्याचं तपासच नाही आम्हाला. आमची मुलगी मेली का जिवंत याचं काहीच माहितीच नाही. 2 महिने झाले पोरगी का कशा हालतमध्ये आहे काय आहे त्याचं काहीच सांगताच येत नाही. पण आम्हाला आमची मुलगी आणून द्यावा सरकारने SP साहेबांनी एवढी आमची विनंती. त्या पोराच्या घरी गेले मी, त्या पोराच्या आईला विचारायला मला पण मारलं. त्या पोराची आई म्हणती तुम्ही काय आमचं वाकडं केलं, आम्ही तुमची मुलगी नेली. पोरग म्हणतं एका बुक्कीत तोय दात पाडी त्या गुंडांनी नेलेले. तुमच्याकडे काय पुरावा आहे आम्ही पोरगी नेलेली. ते त्याच्या आईनी बहिणीनी त्यांनी मला मरणाचं माझ्या जावाला मला मरणाचं मारलं ना. आमचे 3 पोरं आहेत गावात. ते म्हणतात का आम्ही या पोरांना जीव मारायची धमकी देतात. आमच्यावर इतका अन्याय केलाय ना, साधाचा अन्याय नाही. हिवऱ्या गावात आमचं एकटंच घर आहे. एकट्या घरावर इतका अन्याय आम्हाला गावात कुणीच लक्ष देत नाही. एकटं घर असं वायली टाकल्यावानी केलंय, लय अन्याय केलाय. म्हणते पोरांना जीवच मारायचं धमकी देऊन शिवाय तुमच्या गुंडांनी मुलीला नेलं. ते गाव गुंड आता गावात फिरते. ते गाव गुंड 4 जण गावात फिरते. ते गाड्या येतात, एक गाडी सोडून दिली, एक गाडी लावून ठेवली पोलीस स्टेशन मध्ये आंबोरा. आमच्या दारावून गाडीवर जातात, शिट्ट्या मारतात, येडे घालतात, हसतात, ते करतात आमच्याकडे बघून. ते गावगुंड पोरं गावगुंड गावात आहेत मात्र मुलीचा काही पत्ता नाही, काहीच तपास नाही. आता पोतर काहीच तपास नाही आमच्या मुलीचा. आम्हाला तपास SP साहेबांनी सरकारने आमची मुलगी आम्हाला हजर करावं इथं. आम्ही कशा हालतमध्ये जेव्हा आमची मुलगी येईल तेव्हाच आम्ही इथं उठू. आम्हाला मरायच्या हालतमध्ये येतात.